नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC विजार्ड या आपल्या YouTube चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल ही मी अपेक्षा करतो। बघा, MPSC कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी अर्थव्यवस्था हा घटक समजून घेण्यासाठी आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये जी काही सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीज मधला एक नवीन असा जो काही प्रश्न उत्तराचा जो काही भाग आहे तो घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे। तर मित्रहो, बघा, या ठिकाणी पोस्ट आणि एज्युकेशन दर्शवलेलं आहे, त्या अनुषंगाने टीचिंग सुद्धा आपण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने करत असतो। बघा मित्रहो, जो काही आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून का वेगवेगळ्या व्हिडिओच्या लेक्चरच्या माध्यमातून जो काही कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, या कंटेंटचा, या व्हिडिओचा, या लेक्चर सिरीजचा, या YouTube चॅनलचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे आणि आपल्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे। तर चला मित्रो, आजचं लेक्चर आपण सुरू करूया। बघा, प्रश्न काय, पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान लेजर फेअर किंवा अनिर्बंध धोरण या शब्दाचे वर्णन करते? बघा, पर्याय क्रमांक 1 काय, मुक्त बाजारपेठेचे सरकारकडून नियमन। दुसरा पर्याय बघा, मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही। तिसरा पर्याय बघा, कमी महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये बाजारपेठेचा वापर। आणि चौथा पर्याय आहे, मुक्त बाजारपेठेला कोणत्याही क्षेत्रात परवानगी नाही। तर लेजर फेअर किंवा अनिर्बंध धोरण म्हणजे काय? अर्थशास्त्राचे जे काही जनक आहेत, अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांनी 1776 ला जो वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिला होता, या वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथापासूनच आधुनिक अर्थशास्त्राची सुरुवात झालेली आहे। आणि त्याच ग्रंथामध्ये ॲडम स्मिथ यांनी काय सांगितलं होतं? लेजर फेअर किंवा अनिर्बंध धोरणाचं तत्व सांगितलं होतं। आणि नेमका या तत्वाचा अर्थ काय? अनिर्बंध धोरण म्हणजे काय? कुठलेही निर्बंध नसणे। मग कशावर नसणे? तर ज्या काही आर्थिक क्रिया अर्थव्यवस्थेमध्ये घडून येत असतात, या आर्थिक क्रियेवर किंवा अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग या प्रामुख्याने 4 आर्थिक क्रिया चालत असतात। आणि या आर्थिक क्रियावर, आर्थिक किंवा इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजवर शासनाचं नियंत्रण नसणे, राज्याचं नियंत्रण नसणे किंवा नसावे असं तत्व कोणी सांगितलं होतं? ॲडम स्मिथ यांनी सांगितलं होतं। आणि तेच तत्व या ठिकाणी आपण विचारलेलं आहे। तर बघा, अनिर्बंध धोरण म्हणजे मुक्त बाजारपेठेचे सरकारकडून नियमन असं नाही, तर मुक्त बाजारपेठेत सरकारचा हस्तक्षेप नाही असं त्याचं उत्तर होते। म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। बघा, या प्रश्नाच्या अनुषंगाने 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काय, बाजार अर्थव्यवस्था म्हणजे काय आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? बऱ्याच वेळा हे शब्द एकाच अर्थाने वापरले जातात, कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जे वैशिष्ट्य आहेत, मुक्त अर्थव्यवस्था आणि बाजार अर्थव्यवस्था। तर मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे अशी अर्थव्यवस्था की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा किंवा राज्याचा जो काही नियमन असते किंवा निर्बंध असतात, हे निर्बंध नसल्यासारखे किंवा खूप कमी असतात। आर्थिक क्रियेमध्ये, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजमध्ये सरकार कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करत नसते, त्या अर्थव्यवस्थेला आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो। मग बाजार अर्थव्यवस्था कशाला म्हणतो? तर अर्थव्यवस्थेमधील वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग ह्या ज्या काही आर्थिक क्रिया आहेत, ह्या घडून आणण्यासाठी वस्तू आणि सेवांच्या किमती निर्धारित करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये जी किंमत यंत्रणा असते, त्याला प्राइस मेकॅनिझम आपण म्हणत असतो। ही किंमत यंत्रणेच्या माध्यमातून वस्तू आणि सेवांच्या किमती जर निर्धारित होत असतील, म्हणजेच काय, तर वस्तूचा पुरवठा आणि वस्तूची मागणी याद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूच्या किमती निर्धारित होत असतील, अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये किंमत यंत्रणा ही स्वयंचलित असेल, तर अशा अर्थव्यवस्थेला आपण बाजार अर्थव्यवस्था म्हणत असतो। आणि मग बाजार अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्थेतील किंमत यंत्रणेवर कुठलाही हस्तक्षेप शासनाचा नसणे यालाच आपण मुक्त अर्थव्यवस्था म्हणतो। आणि हे दोन्ही वैशिष्ट्य ज्या अर्थव्यवस्थेमध्ये असतात त्याला आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणत असतो। आणि भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलाला प्राधान्य असते, प्रामुख्याने भांडवलाला काय असते? प्राधान्य असते। तर हा प्रश्न आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही 2 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे, ह्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपण त्या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतो। तर लक्षात ठेवा,
भांडवलशाही अर्थव्यवस्था, मुक्त अर्थव्यवस्था आणि बाजार अर्थव्यवस्था. त्यासोबतच ॲडम स्मिथ यांचे लेजर्स फेअर किंवा अनिर्बंध धोरण हे तत्व सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचा सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने काय करायचा आहे, विचार करायचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र. दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येमध्ये समावेश होण्यासाठी किती कॅलरीजची आवश्यकता असते? म्हणजे एखादी व्यक्ती, एखादं कुटुंब गरीब आहे, दारिद्र्य आहे किंवा पॉवर्टीमध्ये आहे किंवा बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेच्या खाली आहे असं निर्धारित करण्यासाठी किंवा निरपेक्ष दारिद्र्य किंवा उत्पन्न दारिद्र्य याचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला काही निकष ठरवावे लागतात. आणि मग भारतामध्ये नियोजन आयोगाच्या माध्यमातून गरिबीची जी काही रेषा ठरवली, दारिद्र्य रेषा ठरवली, त्यासाठी काही निकष ठरवले होते. आणि त्याच्यातला सुरुवातीचा जो निकष होता तो अन्नधान्य किंवा कॅलरीज, म्हणजे ज्या अन्नापासून आपल्याला 2400 कॅलरीज एवढा उष्मांक मिळत असतो, एवढे अन्न प्राप्त करण्यासाठी, घेण्यासाठी ज्या व्यक्तीकडे, ज्या कुटुंबाकडे उत्पन्न नसेल, उत्पन्नाचा अभाव असेल, अशा व्यक्तीला नियोजन आयोगाने काय म्हटलं होतं, ते गरीब आहेत. आणि जर 2400 कॅलरीज या उष्मांकाच्या खाली जर ते निकष जात असतील किंवा त्या खाली ती व्यक्ती किंवा कुटुंब जात असेल तर त्याला आपण निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आहे असं म्हटलेलं आहे. बाकीचे पर्याय बघा, 2300 आहे, 2500 आहे, 2600 आहे. तर नाही मित्र, ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरीज आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरीज अशा पद्धतीनं तो निकष निर्धारित करण्यात आला होता. त्यासोबत आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक फिगर आहे 2250. तर ही 2250 किलो कॅलरीज किंवा उष्मांक कुणी सांगितलेला होता निकष? दांडेकर आणि रथ यांनी सांगितला होता. आणि त्याच्यानंतर 2155 आणि 2090 असे दोन उष्मांक सांगितलेले आहेत. हा आकडा रंगराजन कमिटीने सांगितला, जी की 2012-13 आली होती. या रंगराजन जी कमिटी होती, या रंगराजन कमिटीने ग्रामीण भागासाठी 2155 कॅलरीज आणि शहरी भागासाठी 2090 कॅलरीज असा निकष सांगितलेला आहे. 2250 हा निकष दांडेकर आणि रथ यांनी सांगितलेला आहे. तर नियोजन आयोगाने 2400 ग्रामीण भागासाठी आणि 2100 शहरी भागासाठी असा निकष काय निर्धारित केलेला आहे, हे सुद्धा परीक्षेला विचारल्या जाऊ शकते. बघा मित्र, छुपी बेकारी किंवा प्रच्छन्न बेकारी म्हणजे काय? आपण बेरोजगारी, अर्थव्यवस्थेसमोर बेरोजगारी ही प्रामुख्याने मोठी समस्या आहे. आणि बेरोजगारीचे निर्मूलन करायचे असेल तर तुम्हाला रोजगार द्यावा लागतो. आणि अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार निर्मिती करायची असेल तर अर्थव्यवस्थेचा विकास, उद्योगधंद्याचा, कृषी उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास घडून आणावा लागतो. तर बघा मित्र, जर अर्थव्यवस्थेचा विकास होत नसेल, अर्थव्यवस्था अविकसित असेल किंवा अर्थव्यवस्था विकसनशील असेल भारतासारखी, तर या अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी काय असते? मोठी समस्या असते. मग छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी ही संकल्पना कोणी मांडली, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर अर्थतज्ञ रॅग्नर नर्केस नावाचे जे काही अर्थतज्ञ होते त्यांनी प्रचंड बेकारी किंवा छुपी बेकारी ही संकल्पना मांडलेली आहे. बरोबर. त्याच्यानंतर दारिद्र्याचे दृष्टचक्र ही संकल्पना सुद्धा अर्थतज्ञ रॅग्नर नर्केस यांनी मांडलेली आहे. तर बघा, छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी म्हणजे काय? शेतमजूर काम करतो पण शेती उत्पादनात भर पडत नाही. मजुराची सीमांत उत्पादकता शून्य असते. शेतमजुरामध्ये अकार्यक्षमता असल्यामुळे बेकारी निर्माण होते आणि मजूर छुप्या पद्धतीने रोजगार मिळवतात. तर बघा, या छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी ही जे अर्थशास्त्रीय संकल्पना आहे, या ठिकाणी वरचे दोन स्टेटमेंट, ए आणि बी स्टेटमेंट, या संकल्पनेच्या अनुषंगाने बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. सीमांत उत्पादकता शून्य असणे म्हणजे काय? उत्पादन प्रक्रियेमध्ये जो काही शेवटचा जो काही उत्पादन घटक आहे, समजा 10 मजूर आहे, मग 10वा जो काही मजूर आहे हा जर उत्पादन प्रक्रियेमध्ये लागला, एकूण उत्पादनामध्ये कुठलाही भर पडत नाही, त्याला आपण काय म्हणत असतो? 10व्या क्रमांकाचा किंवा शेवटचा, त्याला सीमांत उत्पादक घटक असं म्हणतो. या उत्पादक घटकाची किंवा या सीमांत मजुराची उत्पादकता काय असते? शून्य असते. म्हणजेच काय, तर तो त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये काम केलं किंवा नाही केलं तरी जे उत्पादन, एकूण उत्पादन होणार होतं तेवढंच होणार होतं. म्हणजे तो असला काय आणि नसला काय तरी सुद्धा उत्पादनावर फरक पडत नाही, पण तो अर्थव्यवस्थेमध्ये त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये लागतो.
म्हणजेच काय तर तो कामामध्ये तर दिसतो परंतु उत्पादनामध्ये कुठली भर टाकत नाही, अशा बेरोजगारीला अर्थशास्त्रामध्ये छुपी बेरोजगारी किंवा प्रच्छन्न बेरोजगारी म्हणतात. आणि प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी ही ग्रामीण भागामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. हे आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. चला पुढचा प्रश्न काय, पुढील पैकी कोणते उदाहरणे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही? कोणते? बघा, तर कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य, जुन्या वापरलेल्या पुस्तकाचे विक्री मूल्य, हस्तांतरण देयके आणि मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाली. तर बघा मित्र, जेव्हा आपण जीडीपी मोजत असतो तेव्हा वस्तू व सेवा यांचं जे काही बाजार मूल्य आहे हे बाजार मूल्य आपण काय करत असतो, काउंट करत असतो, मापन केल्या जात असते. आणि मग ह्या अंतिमता तयार झालेल्या वस्तू आणि सेवा त्याही विशिष्ट वर्षामध्ये असा त्याचा अर्थ असतो. मग बघा, एखाद्या कार निर्मितीसाठी वापरलेला टायर चे मूल्य हे वेगळं काउंट केल्या जात नाही. संपूर्ण कारची किंमत म्हणजेच अंतिमता जी वस्तू आणि सेवा तयार झाली तिचं बाजार मूल्य हे जीडीपी साठी काउंट केल्या जातं. मग त्या वस्तूमध्ये काही सबसिडरी किंवा इतर काही वस्तू संलग्न असतील तर त्याचं वेगळं मूल्य काउंट केल्या जात नाही. म्हणून कार निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या टायरचे मूल्य जीडीपी मध्ये काउंट केल्या जात नाही, तर संपूर्ण कारचंच काय केलं जाते, मूल्य काउंट केल्या जाते. म्हणून काय मोजमाप स्थूल देशांतर्गत काय मोजमापाचा भाग नाही, तर अ स्टेटमेंट आहे. ब काय, जुन्या वापरलेल्या पुस्तकाचे विक्री मूल्य, कुठलीही जुनी वस्तू किंवा संपत्ती जेव्हा आपण विक्री करतो त्याचा समावेश जीडीपी मध्ये केला जात नसतो. या आर्थिक वर्षामध्ये ज्या काही नवीन वस्तू आणि सेवा उत्पादित झाल्या, ज्या काही भौतिक स्वरूपामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये नव्याने भर पडलेली आहे, अशाच अर्थव्यवस्थेमध्ये अंतिमता तयार झालेल्या वस्तू आणि सेवांचं बाजारातील जे काही मूल्य आहे त्याच्यानुसार जीडीपी काउंट केला जातो. म्हणून जुन्या वापरलेल्या पुस्तकाचं किंवा कुठल्याही वस्तूचं इथं मूल्य काउंट केल्या जात नाही. हस्तांतरण देयके, एखाद्या व्यक्तीला शासनाच्या माध्यमातून शासनाने ज्या काही योजना चालवल्या असतील त्या माध्यमातून जर काही अनुदान प्राप्त झाले असेल तर ते त्याचं उत्पन्न नसते. किंवा एखाद्या व्यक्तीला कुटुंबाला जर देणगी प्राप्त झाली असेल तर त्याचा सुद्धा समावेश जीडीपी मध्ये केला जात नाही. कारण देणगी असेल, तुम्हाला अनुदान प्राप्त झाले असेल, त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये कुठलीही भर पडलेली नसते, तर एका घटकाकडून दुसऱ्या घटकाकडे ते हस्तांतरित झालेलं असते. जसं शासनाकडून अनुदान हस्तांतरित होते किंवा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला देणगी दिली तर ते काय होते, हस्तांतरण होते. अर्थव्यवस्थेमध्ये कुठलाही काय होत नाही, भर पडत नाही. म्हणून हस्तांतरण देयके याचा समावेश सुद्धा जीडीपी मध्ये होत नाही. मग मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाली याचा समावेश होतो का, तर याचा समावेश जीडीपी मध्ये नक्कीच होतो. का, तर मालमत्ता विकून देण्यासाठी मध्यस्थाने जी सेवा दिलेली आहे त्या सेवेच्या अगेन्स्ट त्याला तो मोबदला मिळालेला आहे. मग याने सेवा पुरवली, मग त्याच वर्षामध्ये पुरवली, म्हणून काय म्हटलेलं आहे, मध्यस्थाला दिलेली दलाली याचा समावेश जीडीपी मध्ये होतो. मग प्रश्नाच्या अनुषंगाने जर बघितलं तर अ, ब आणि क या गोष्टीचा समावेश हा स्थूल देशांतर्गत जीडीपी मध्ये होत नाही. कुठला, की बाबा टायरचे मूल्य, कारचंच मूल्य पकडलं जाते, टायरचं मूल्य पकडलं जात नाही. जुन्या वस्तू आणि हस्तांतरित देयके याचा समावेश जीडीपी मध्ये होत नाही. तर हे प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवा. जीडीपी म्हणजे काय, तर स्थूल देशांतर्गत उत्पादन. स्थूल देशांतर्गत म्हणजे देशाच्या आतमध्ये, देशांतर्गत म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये ज्या काही वस्तू आणि सेवा उत्पादित होत असतात त्या वस्तू आणि सेवांचं अंतिमता जे मूल्य असतं त्याचं मापन जीडीपी मध्ये केल्या जात असतं. पुढचं बघा, सूचक आर्थिक नियोजनाचे खालीलपैकी कोणते महत्वाचे वैशिष्ट्य आहे, तर बघा, पर्याय, खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा लक्ष आखून दिली जातात, सर्व क्षेत्राच्या नियोजनात सक्तीचा घटक असतो आणि फक्त सार्वजनिक क्षेत्रासाठी लक्ष आखून दिली जातात. आणि पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. तर सूचक आर्थिक नियोजनामध्ये सक्ती नसते म्हणून दुसरा पर्याय निघून गेला. फक्त सार्वजनिक क्षेत्रासाठीच लक्ष दिली जातात का, नाही, तर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा लक्ष दिली जातात. म्हणून पर्याय क्रमांक 1 काय, खाजगी क्षेत्रासाठी सुद्धा लक्ष आखून दिली जातात. हे या प्रश्नाच्या अनुषंगाने अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, आदेशात्मक नियोजन
आदेशात्मक आर्थिक नियोजन आणि सूचकात्मक आर्थिक नियोजन असे आर्थिक नियोजनाचे दोन प्रकार पडतात. चीन सारख्या समाजवादी साम्यवादी देशामध्ये आदेशात्मक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकास घडून आणलेला आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये सुद्धा आदेशात्मक नियोजनाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यात आला होता किंवा जे काही आर्थिक नियोजन करण्यात आले होतं त्याचा जो भर होता, त्याचा जो कल होता तो आदेशात्मक नियोजनाकडे होता. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजेच नवीन आर्थिक धोरण आणि 8व्या पंचवार्षिक योजनेपासून भारतामध्ये सूचक आर्थिक नियोजनाला सुरुवात झालेली आहे. सूचक आर्थिक नियोजन म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विशिष्ट क्षेत्राचा विकास घडून आणण्यासाठी शासन सार्वजनिक स्तरावर असे काही धोरण, असे काही आर्थिक प्रलोभने देऊन त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक असेल, उद्योगधंदे असतील यांची वाढ घडून आणण्यासाठी इनडायरेक्टली उद्योग क्षेत्राला, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राला काय करत असते, लक्ष्य निर्धारित करून देत असते किंवा तशा प्रकारचं इंडिकेट करत असते. म्हणजेच काय तर त्यांना तो त्या क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्राला आणि सार्वजनिक क्षेत्राला त्या क्षेत्रामध्ये जर वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले, त्यामध्ये वाढ केली तर शासन त्या प्रकारचे आर्थिक प्रलोभने देत असते. म्हणून इनडायरेक्टली काय करत असते, शासन इंडिकेट करत असतं काही उद्दिष्ट ठरवून. जसं की आता अलीकडच्या काळामध्ये तेलाचं म्हणजे खाद्यतेलाचं उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने वेगवेगळे कार्यक्रम राबवलेले आहेत. मग खाद्यतेलात वाढ घडून आणण्यासाठी शासन सक्तीने खाद्यतेलाचं उत्पादन करा असं सांगत नाही, तर खाद्यतेलाचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकाला वेगवेगळे आर्थिक प्रलोभने देतो जेणेकरून उत्पादक त्या वस्तूचं उत्पादन करेल. अशा पद्धतीने त्याला सूचक काय म्हणत असतात, नियोजन किंवा सूचक आर्थिक नियोजन म्हणत असतात. हे सुद्धा या प्रश्नाच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. बघा मित्र, व्यवसाय सुलभता म्हणजे काय, इज ऑफ डुईंग बिझनेस अशा प्रकारचा एक इंडेक्स वर्ल्ड बँकेमार्फत प्रकाशित केला जातो आणि व्यवसाय सुलभता कुठल्या देशामध्ये किती आहे याचा अभ्यास केला जातो. मग इथं काय विचारलं, नेमकं व्यवसाय सुलभता म्हणजे काय, तर अस्तित्वात असलेल्या नियमाला सरळ व सुसूत्रित करणे. दुसरं आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासन कार्यक्षम आणि परिणामकारक करणे आणि व्यवसाय नफाभिमुख बनवणे आणि व्यवसाय समाज कल्याणभिमुख बनवणे. कुठलं स्टेटमेंट आहे की ज्याला व्यवसाय सुलभता म्हणता येईल, तर अ स्टेटमेंट आणि ब स्टेटमेंट आपल्याला काय सांगता येईल, व्यवसाय सुलभता म्हणून ते स्टेटमेंट बरोबर आहेत. बघा, अस्तित्वात असलेल्या नियमाला सरळ व सुसूत्रित करणे म्हणजे काय, बघा 1969चा MRTP ऍक्ट जो होता तो रद्द करून भारत सरकारने नवीन स्पर्धा कायदा आणलेला आहे. किंवा 1973चा जो फेरा कायदा आहे तो फेरा कायदा रद्द करून 1991ला काय आणलेला आहे, फेमा कायदा आणलेला आहे. म्हणजेच काय, जे अस्तित्वात असलेले नियम आहेत ते सरळ आणि सुसूत्रित करणे म्हणजे व्यवसाय सुलभता आणि माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासनाची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे म्हणजेच उद्योगधंद्याच्या संदर्भात, व्यवसायाच्या संदर्भात शासनाची जी भूमिका असते, शासनाचा जो रोल असतो तो माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासन काय करत असतो, कार्यक्षम आणि परिणामकारक बनवणे, यालाच आपण व्यवसाय सुलभता म्हणतो. प्रश्नाच्या दृष्टीने अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या काय आहे प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा, रिकामी जागामध्ये निर्गुंतवणूक शब्द पहिल्यांदा वापरला गेला आहे. बघा, अलीकडच्या काळामध्ये 1991 नंतर आपण काय केलं, LPG किंवा नवीन आर्थिक सुधारणा लागू केल्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे जे दार आहेत हे जगाला उघडून दिलेले आहेत. मग हे करत असताना आपण खाजगीकरणावर भर दिला आणि मग सार्वजनिक क्षेत्रातील जे काही उद्योगधंदे होते त्यांचं आपण टप्प्याटप्प्याने खाजगीकरण किंवा त्यालाच आपण निर्गुंतवणूक म्हणतो. मग हा निर्गुंतवणूक शब्द भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्या डॉक्युमेंटमध्ये पहिल्यांदा उल्लेखित केला गेला असा तो प्रश्न आहे. अर्थसंकल्प 1991-92, अर्थसंकल्प 90-91, अंतरिम अर्थसंकल्प 1991 आणि अंतरिम अर्थसंकल्प 1992. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अंतरिम अर्थसंकल्प 1991. LPG धोरण ज्या वर्षामध्ये लागू झालं त्या वर्षाचा जो काय अंतरिम बजेट होतं, अंतरिम अर्थसंकल्प होता, त्यामध्येच निर्गुंतवणूक हा शब्द वापरण्यात आलेला आहे असं आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. बघा मित्र, निर्गुंतवणूक समिती सुद्धा होती. 1993ला एक समिती आली होती
त्या समितीचे अध्यक्ष होते सी रंगराजन, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं। सी रंगराजन वेगवेगळ्या वेळेस आपल्याला वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये भेटतात, कारण त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। त्यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या समित्या होत्या। तर 1993 ला जी निर्गुंतवणूक समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीचे अध्यक्ष सुद्धा कोण होते? सी रंगराजन होते। हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे। आणि वेगवेगळ्या व्यवसायामध्ये किंवा वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये निर्गुंतवणूक किंवा त्याला आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो, FDI, कोणत्या मर्यादेपर्यंत करायची परवानगी शासनाने दिली, याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। ही समिती लक्षात असू द्या, यावर प्रश्न येऊ शकतो। बघा पुढचा प्रश्न काय, भारतात किती टक्के, म्हणजे भारतात नाही, भारताचा किती टक्के आकारमानाचा आंतरराष्ट्रीय व्यापार समुद्रमार्गे चालतो? म्हणजे आकारमान म्हटलेलं आहे, त्या व्यापाराचं किंमत किंवा मूल्य नाही, तर एकूण जो काही आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा व्यापार चालतो, हा आकारमानाच्या दृष्टीने समुद्रमार्गे किती टक्के चालतो? याचं अचूक उत्तर आहे मित्र 90 ते 95%। म्हणजे जवळपास सर्वच आपला जो काही व्यापार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, तो आकारमानाच्या दृष्टीने कुठल्या मार्गाने चालतो? समुद्र मार्गाने चालतो। हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे। तर अ स्टेटमेंट म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं। पुढे बघूया मित्र, कोणत्या उपायाने चलन पूर्ण परिवर्तनीय होते? कोणत्या उपायाने चलन, चलन म्हणजे करन्सी, बरोबर, पूर्ण परिवर्तनीय होते? म्हणजे कन्व्हर्टेबल असा त्याचा शब्द आहे की आपलं चलन आणि दुसऱ्या देशाचं चलन याचा जर विचार केला आपण, तर हे चलन परिवर्तनीय करावं लागतं। कारण का, तर वेगवेगळ्या देशामध्ये किंवा प्रत्येक देशामध्ये स्वतःची करन्सी असते। म्हणून विदेशात जाऊन जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयात निर्यात व्यापार घडून आणायचा असेल, तर आपल्याला त्या त्या देशातल्या चलनामध्ये आणि विशेषतः जागतिक स्तरावर अमेरिकन डॉलर हे चलन मोठ्या प्रमाणात स्वीकारलं जातं। म्हणून अमेरिकन डॉलरमध्ये आपल्याला जागतिक स्तरावर व्यवहार करायचे असतात। म्हणून भारतीय रुपया आणि अमेरिकन डॉलर यांच्यामधलं जे काही परिवर्तनीयशीलता असते, ही पूर्ण परिवर्तनीयशीलता कधी असते, हे या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। तर बघा पर्याय क्रमांक 1 काय सांगतो, कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाला स्वतःचे मूल्य ठरवण्याची परवानगी देणे। दुसरा आहे केंद्रीय बँक विनिमय दरावर नियंत्रण ठेवणे। राजकीय दृष्टीने आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाला स्वतःचे मूल्य ठरवण्याची परवानगी दिली जाते। आणि वरीलपैकी कोणतेही नाही। तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात चलनाला स्वतःचे मूल्य ठरवण्याची परवानगी देणे। मग स्वतःचे मूल्य ठरवण्याची परवानगी म्हणजे काय, तर चलनाची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये काय मागणी आहे आणि त्या चलनाचा काय पुरवठा आहे, याच्या आधारे त्या चलनाचे जर मूल्य ठरवू दिल्या जात असेल, तर त्याला आपण म्हणतो पूर्ण परिवर्तनीयशीलता। आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजेच LPGच्या धोरणानंतर भारताने जो काही भारताचं जे काही व्यवहार तोल आहे, व्यवहार तोलामध्ये चालू खाते आणि भांडवली खाते 2 असतात। म्हणजे व्यवहार तोलाला काय म्हणतो आपण, बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणत असतो। व्यवहार तोल म्हणजे जे काही आंतरराष्ट्रीय स्तरावर येणे आणि देणे असते, याचं जिथे मांडणी केल्या जाते त्याला आपण व्यवहार तोल म्हणतो। या व्यवहार तोलामध्ये 2 खाते असतात, एक चालू खाते आणि एक काय असते, भांडवली खाते। मग या भांडवली खात्यामध्ये रुपया पूर्णपणे किंवा परिवर्तनशील करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, तारापोर नावाची समिती होती, तारापोर नावाची समिती। तर ती समिती सुद्धा परीक्षेला विचारलेली आहे। तर लक्षात ठेवा मित्रो, परिवर्तनशीलता किंवा रुपयाच्या परिवर्तनीयशीलतेसंबंधी आणि भांडवली खात्यावरील रुपयाची परिवर्तनीयता याच्या संबंधी कुठली समिती होती, तर तारापोर नावाची समिती होती, हे लक्षात असू द्या। आणि पूर्णपणे चलन परिवर्तनशील म्हणजे काय, तर त्या चलनाच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार त्या चलनाची किंमत निर्धारित होत असेल, तर त्याला ते चलन पूर्ण परिवर्तनशील आहे असं म्हटले जाते। मग सगळेच चलन पूर्ण परिवर्तनशील असतात का? नाही। अर्थव्यवस्थेमध्ये
चलनाची किंवा पैशाची भूमिका ही अनन्यसाधारण असते आणि पैशाचा किंवा या विदेशी चलनाचा आणि भारतीय चलनाचा जो काही विनिमय दर असतो या विनिमय दराचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो, म्हणून त्याला रेग्युलेट करण्याचं काम आरबीआयच्या माध्यमातून भारत सरकार करत असते. त्यामध्ये आरबीआयची खूप मोठी भूमिका असते. म्हणून जे काही चलन असतात ते पूर्ण परिवर्तनशील नसतात किंवा अर्थव्यवस्थेमध्ये त्यावर नियंत्रण ठेवले जाते. कारण चलनाची किंमत जर अचानक विनिमय दर वाढला, चलनाची किंमत वाढली तर अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम होत असतात. हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेच्या दृष्टीने आयात निर्यात किंवा विदेश व्यापार या चॅप्टरमध्ये तुम्हाला रुपयाची परिवर्तनीयशीलता किंवा विनिमय दर काय असतो याची चर्चा करावी किंवा केलेली आपल्याला दिसत आहे. तर हे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. असे प्रश्न तुम्हाला टॉपरमध्ये सिलेक्ट होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. कारण ह्या कन्सेप्च्युअल बाबी आणि यांची शब्दरचना यावरून यांचं काय असते काठिण्य पातळी निर्धारित होत असते. आणि कठीणातले कठीण प्रश्न जर आपल्याला सोडवता आला तर नक्कीच आपण काय करतो, टॉपरच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो. तर असे काही महत्त्वपूर्ण प्रश्न सुद्धा आपण आपल्या लेक्चरमध्ये घेत आहोत, याची सुद्धा तुम्ही दखल घ्यायची आहे. बघा मित्र, पुढचा प्रश्न आहे, केन्स यांच्यानुसार पैशाची मागणी या हेतूसाठी असते, व्यवहार हेतू, दक्षता हेतू, सट्टेबाजी हेतू की वरीलपैकी सर्व. खाली पर्याय दिला, कोणते विधान बरोबर आहे? तर बघा मित्र, होय वरीलपैकी सर्व म्हणजे ड विधान बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आताच आपण चलनाची परिवर्तनशीलता याच्यावर चर्चा केली. आता पैशाची मागणी म्हणजेच अर्थव्यवस्थेचा किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास करताना बँकिंग असेल, पैसा असेल, भाववाढ असेल यासारखे जे काही संकल्पना आहेत यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. तर बघा, केन्स यांच्यानुसार पैशाची मागणी या हेतूसाठी असते, व्यवहार हेतूसाठी असते. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे काही व्यवहार करायचे असतात त्यासाठी आपण पैसा काय करत असतो, स्वतःजवळ बाळगत असतो. मग तो हार्ड करन्सी असते किंवा त्याला सॉफ्ट करन्सी मध्ये सुद्धा आपण वापरत असतो. जसं नाणे असतील, नोटा असतील, ही हार्ड करन्सी आहे, परंतु आपण बँकिंग यंत्रणेच्या मार्फत पैसा वापरत असतो तर त्याला आपण सॉफ्ट करन्सी सुद्धा म्हणत असतो. तर अशा पद्धतीने बघा, जो काही पैसा आपण बाळगतो व्यवहार हेतू असतो, दक्षता हेतू सुद्धा असतो आणि सट्टेबाजीचा हेतू म्हणजे काय तर स्पेक्युलेशन. अर्थव्यवस्थेमध्ये ज्या काही किमती आणि किमतीमध्ये चढ उतार होत असतात त्याचा फायदा घेण्यासाठी जे काही आर्थिक घटक किंवा जे काही लोक असतात हे लोक काय करत असतात, पैशाची मागणी या हेतूसाठी सुद्धा करतात असं केन्सनी सांगितलेलं आहे. तर हे तीनही मुद्दे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. FRBM कायदा 5 जुलै 2004 पासून लागू झाला, अचूक विधान आहे. सोबत FRBM कायदा केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना बंधनकारक आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. यावर जास्त एक्सप्लेनेशन करण्याची गरज नाही, कारण याचा अभ्यास नक्कीच तुमचा झालेला असेल. FRBM ऍक्ट काय आहे, कशासाठी आहे, कुठले टार्गेट होते आणि यावर बऱ्याच वेळा काय झालेला आहे, प्रश्न आलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणते महसुली अंदाजपत्रकाचा भाग नाही? मग महसुली अंदाजपत्रक आणि भांडवली अंदाजपत्रक असे अंदाजपत्रकाचे वर्गीकरण केले जात असते आणि ज्यामध्ये महसुली जमेता आणि महसुली खर्चाच्या बाबीचा विचार होतो त्याला महसुली अंदाजपत्रक म्हणतो. महसुली अंदाजपत्रकामध्ये कशाचा समावेश होत नाही? शेअर्स किंवा भागामधील गुंतवणूक, वस्तूवरील चालू उपभोग, हस्तांतरणीय देणी आणि सेवावरील चालू उपभोग. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं, शेअर्स किंवा भागमधील गुंतवणूक हा भांडवली अर्थसंकल्पाचा भाग आहे, त्याच्यामुळं याचा समावेश महसुली अंदाजपत्रकात होत नाही. बाकीच्या तीनही गोष्टीचा समावेश हा महसुली अंदाजपत्रकामध्ये होतो. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 1 फक्त हे महसुली अंदाजपत्रकाचा भाग नाही असं लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. 1 जुलै 2000 पासून भारतात जीएसटी लागू झाला. सगळ्यांनाच माहिती आहे, तुमचा सुद्धा अभ्यास झालेला असेल, परंतु जे विद्यार्थी मित्र नव्याने आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी थोडंसं कठीण वाटत असेल, परंतु असे प्रश्न सुद्धा आयोग विचारतो. ज्या लोकांचा अभ्यास झाला त्यांना नक्कीच हा प्रश्न सोपा वाटतो. राज्य सरकारे जीएसटी गोळा करतात, बरोबर आहे. CGST सेंट्रल जीएसटी केंद्र सरकार गोळा करते
आणि IGST राज्य सरकार तसेच केंद्र सरकार गोळा करते। तर IGST म्हणजे इंटिग्रेटेड GST असतो आणि ते गोळा करण्याचं काम केंद्र सरकार करते आणि त्याचं वाटणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारामध्ये होत असते। हे या IGSTच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं। मग काय विचारलं, कोणते विधाने योग्य आहेत? तर अ, ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक जर बघितलं तुम्ही तर अ, ब, क म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। GST वरचा क्वेश्चन आहे, नक्कीच तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल। नरसिंहम समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण, त्याला स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हटलेलं आहे, तो 38.5% रिकामी जागा करावा। किती करावा? 32.5, 30.5, 25% की 28%? तर नरसिंहम समिती 2 वेळा आलेली आहे आणि बँकिंग क्षेत्रातील सुधारणा करण्यासंदर्भात ही समिती होती। या समितीने जो काही या प्रश्नाच्या अनुषंगाने जे काही शिफारस केली होती तर SLR तुमचा किती करावा? 38.5%हून 25% कमी करावा अशी शिफारस केली होती। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। चला पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? देशात पहिली जनगणना 1971 ला आहे का? 1871, 1872 ला पहिली जनगणना झालेली आहे, म्हणून हे विधान चुकीचं आहे। जनगणना 2011 ही स्वातंत्र्यानंतरची 7वी आणि एकूणच शृंखलेमधली किंवा अखंड शृंखलेतील 15वी जनगणना आहे। तर हा प्रश्न सोपा आहे, आपल्या सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे, म्हणून स्टेटमेंट क्रमांक 2 बरोबर आहे, पहिलं चुकीचं आहे। तर काय विचारलं? पर्याय विधान आहे, विधान हे ब काय आहे? बरोबर आहे। चला पुढे जाऊया मित्र। बघा, आपण जी काही सिरीज सुरू केली, या सिरीजच्या माध्यमातून जी काही चर्चा करत आहोत तर अर्थव्यवस्था घटक हा नक्कीच तुम्हाला समजत असेल। अर्थव्यवस्था घटकाबद्दल नक्कीच तुमची आवड निर्माण होत असेल आणि जे काही क्वेश्चन आपण घेत आहोत ते एक्झाम ओरिएंटेड आणि एक्झाम मध्ये येतील अशाच पद्धतीचे प्रश्न आपण फ्रेम करत आहे। तर नक्कीच या सिरीजचा तुम्हाला फायदा होत असेल मित्र। तर बघा, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं जे काही YouTube चॅनल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करावं। धन्यवाद मित्र, थांबूया आपण।